हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल आरी वर्क क्लास. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कट पाईप लोड स्टिच. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती बीड्स लोड स्टिच. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कट पाईप लोड स्टिच. तर मी हा धागा घेतलेला आहे लोड स्टिचचा, आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की मी हा धागा चिटकून घेतला होता. तर आता ह्या व्हिडिओमध्ये मी धागा चिटकून वगैरे नाही घेणार. मी धागा डायरेक्टली कसा शिवायचा जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. तर पहा, मी एकसारखा धागा करून घेतला आहे आणि मी हे धागा काढून घेतला आहे. इथे नायलॉन थ्रेडच यूज करणार आहे मी. तर बघा, चेन स्टिच सारखा आपल्याला, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे, चेन स्टिच सारखा आपल्याला धागा काढायचा आहे. तर तसंच मी धागा करून घेते. तर हे पाहू शकता. हा पूर्णपणे स्टिच करून घ्यायचा आहे असा. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. तर पाहू शकता, मी स्टिच करून घेते. असं तिरकं घ्यायचं. हे पाहू शकता. तर बघा, माझं शिवून झालं आहे. पूर्ण टोकापर्यंत शिवून घ्यायचा आणि इथं गाठ मारून घ्यायची. आता हा धाग्यातून काढला, वेढा मारला आणि खाली ओढून घ्यायचा. झालं पॅक. एकदम पॅक होतं, हालत पण नाही, काय नाही. आता मी गाठ मारली आणि धागा तसाच ठेवला आहे, कारण आपण धागा काही चेंज वगैरे करणार नाही आहोत. तर मग मी त्याच धाग्यावरती स्टिच करून घेणार आहे. आता मी मटेरियलची सुई घेतलेली आहे. तुम्ही मागितली दुकानामध्ये तरी मिळून जाईल मटेरियलची सुई तुम्हाला. तर आता आणि कट पाईप घेतलेत. पाहू शकता. आता आपण ह्याची लोड स्टिच करणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही, इथून मी धागा वरती घेते
तर पाहू शकता तुम्ही, मी इथून धागा काढून घेतला आहे आणि आपल्याला 4-4चे स्टिच करायचे. तर आपण हे आणि असा तिरका घ्यायचा कुठून वरतून, जेणेकरून आपण लोड स्टिचचा धागा आपण हे करणार आहोत, त्यासाठी आपण वरतून घेतले. तर बघा, पाहू शकता तुम्ही, आणि हे असं. तर परत इथे आपण जसं बीड्सचं लोड स्टिच केले तसंच सेम टाके वगैरे सगळे सेम तसेच, फक्त आपल्याला 4-4नी लोड स्टिच करायचे आहे. तर पाहू शकता, आणि परत एक वरती टाका. नवीन जे शिकणारे असतील त्यांच्यासाठी सोप्प पद्धतीत आहे. आणि त्यांना जर कोणते अडचण वगैरे येत असेल तर त्यांनी मला कमेंटमध्ये विचारलं तरी चालेल. तर बघा, तर आपल्याला तिरकंच घ्यायचं आहे, सरळ घ्यायचं नाही आहे. लोड स्टिच ही आपली तिरकी असते, सरळ नसते. आणि परत इथे एक टाका. पाहू शकता, तर आपल्याला पूर्ण लोड स्टिच करून सेम. असं टाका घ्यायचं आहे पाठीमागं परत, आणि इथे 2 दाबे घ्यायचेत. चार घ्यायचे, जसे तसे आपण यूज करायचे. आता म्हणून आपण 4 घेतोय. तर असतील, छोटे बीड्स असतील तर आपण घेतो. तर पाहू शकता, लोड स्टिच मनी पाईप पण हलत येत.
पाईपचे पण लोड स्टिच खूप छान दिसते. आता ही लोड स्टिच आपल्याला अशीच सगळी पूर्ण करून घ्यायची आहे. तर आपण लोड स्टिच पूर्ण करते. बघू शकतो ही कशी एक सर पाहू शकता. हे ब्लाऊजला वगैरे तुम्ही शकता, हाताच्या बाहीला करू शकता. छान दिसते. तर पाहू शकता अशा प्रकारे आपली लोड स्टिच तयार झालेली आहे. आता हे पूर्ण करते मी. पूर्ण झाली आहे. आता इथे गाठ मारून घेते. तर पहा अशा प्रकारे मी इथं गाठ मारून घेतलेली आहे. झाले लोड स्टिच. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.